आपलं दुःख दुसऱ्यांना सांगायचं बंद करा, कारण लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात. तुमचं दुःख दुसऱ्याला सांगायचं बंद करा, कारण लोक ते रडून ऐकतात आणि हसून सांगतात. ही ओळ साधी वाटते, पण तिच्या मागे खूप खोल जीवन सत्य लपलेलं आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतंच. कुणाचं कमी, कुणाचं जास्त, पण दुःख हे सगळ्यांनाच असतं. प्रश्न असा नाही की दुःख आहे का नाही, प्रश्न असा आहे की आपण त्या दुःखाशी कसं वागतो. आपण जेव्हा आपल्या मनातलं दुःख दुसऱ्याला सांगतो, तेव्हा आपल्याला वाटतं की समोरचा आपल्याला समजून घेईल, आपल्याला आधार देईल, आपल्याला हलकं वाटेल. काही वेळा असं होतं की, पण बहुतेक वेळा असं होत नाही, कारण प्रत्येकजण आपल्या आयुष्यात इतका व्यस्त असतो की त्याला दुसऱ्याच्या भावनांची खरी किंमत समजत नाही. लोक तुमचं दुःख ऐकतात, तुमच्यासमोर सहानुभूती दाखवतात, पण तुम्ही गेल्यावर तेच दुःख त्यांच्या गप्पांचा विषय बनतं. तेच दुःख हसून चेष्टे सांगितलं जातं, आणि तेव्हा तुमचं दुःख फक्त तुमचंच राहत नाही, ते लोकांच्या मनोरंजनाचं साधन बनतं. म्हणूनच आयुष्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, स्वतःला मजबूत बनवणं. कारण जेव्हा तुमच्या दुःखाशी सामना करतात, तेव्हा तुम्ही आतून मजबूत होता. दुसऱ्यावर अवलंबून राहणं थांबतं. दुःख सांगणं चुकीचं नाही, पण कुणाला सांगायचं हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकजण तुमचा विश्वास नसतो, आणि लोक फक्त ऐकतात आणि लोक समजून घेतात, आणि काही लोक तुमचं दुःख वापरतात. तुम्हाला हे ओळखायला शिकावं लागेल. तुमचं मन हे खूप मौल्यवान ठेवा. त्यातल्या भावना, दुःख, स्वप्न हे सगळं प्रत्येकाला सांगण्यासारखं नसतं. जसं आपण आपले पैसे दागिने सुरक्षित ठेवतो, तसं आपल्या भावनांनाही सुरक्षित ठेवायलाच हवं. आयुष्यात काही गोष्टी आपण एकट्यानेच लढायच्या असतात. हे खरं आहे की एकटे पण कठीण असतं, पण तेच आपल्याला खंबीर बनवतं. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या समस्या सोडवायला शिकता, तेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्यात किती ताकद आहे. काही वेळा असं होतं की आपल्याला वाटतं माझं दुःख खूप मोठं आहे, मला कुणीतरी ऐकायला हवं. पण थोडा विचार करा, जर तुम्ही स्वतःला समजून घेतलं, स्वतःशी बोललात, स्वतःला समजावलं, तर कदाचित तुम्हाला दुसऱ्याची गरजच भासणार नाही. स्वतःशी बोलणं ही खूप मोठी कला आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला विचारता, मी का दुखावतोय, यातून मी काय शिकू शकतो, तेव्हा तुम्हाला उत्तर मिळायला लागतं, आणि ही उत्तर तुम्हाला कोणताही दुसरा माणूस देऊ शकत नाही. दुःख हे कायमस्वरूपी नसतं, ते येतं आणि जातं, पण त्या दुःखातून तुम्ही काय शिकलात हे कायम राहतं. जर तुम्ही प्रत्येक वेळी दुःख दुसऱ्याला सांगत बसलात, तर तुम्ही त्या दुःखातून शिकण्याची संधी गमावता. लोकांवर विश्वास ठेवू नका असं नाही, पण अंधविश्वास ठेवू नका. काही मोजके लोक निवडा ज्यांच्यावर तुम्ही खरंच विश्वास ठेवू शकता, आणि त्यांच्याशिवाय कोणालाही तुमच्या मनातलं सांगू नका. तुमचं आयुष्य हे तुमचं आहे, तुमच्या भावना तुमच्या आहेत, त्याची किंमत तुम्हाला जास्त कळायला हवी, दुसऱ्याला नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या दुःखावर असतात ते कधीच तुमचे नसतात, ते फक्त तुमच्या आयुष्यात तात्पुरते असतात. अशा लोकांपासून दूर राहणं हेच तुमच्यासाठी चांगलं आहे. तुमचं दुःख तुमची कमजोरी नाही, ती तुमची ताकद आहे. कारण दुःखातून माणूस शिकतो, वाढतो आणि मजबूत होतो. ज्या लोकांनी पाहिलेलं नसतं, ते आयुष्याची खरी किंमत समजू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही तुमचं दुःख स्वतःमध्ये सांभाळायला शिकता, तेव्हा तुम्ही बाहेरून शांत दिसता, पण आतून खूप शक्तिशाली होता, आणि हीच खरी ताकद आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक काय म्हणतात, काय विचार करतात, याचा विचार करणं थांबवा. कारण लोकांचं कामच आहे बोलणं. आज ते तुमच्या दुःखावर बोलतील, उद्या तुमच्या यशावरही बोलतील. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला मजबूत बनवा, आणि तुमचं दुःख तुमच्या पुरतंच ठेवा, कारण ते तुमचं आहे, आणि त्यातून बाहेर पडण्याची ताकदही तुमच्यातच आहे. शेवटी एकच सांगतो, तुमचं दुःख जगाला सांगत तुम्ही हलके व्हाल, पण मजबूत नाही. पण तेच दुःख स्वतःमध्ये सहन केलं तर तुम्ही मजबूत व्हाल, आणि एक दिवस यशस्वीही. स्वतःसाठी जगा, स्वतःला समजवा, आणि स्वतःला इतकं मजबूत बनवा की तुमचं दुःखही तुमच्यासमोर हार मानेल.